नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की सुमित्रा आता या दोघींना म्हणत असते, तुम्ही तुमचा हट्ट सोडा. नाही, आम्ही आमचा हट्ट नाही सोडणार आहे. ऐश्वर्या, तू तरी ऐक. आता ऋषिकेश बोलायला लागलेला असतो, समजाव शरूला प्लीज. असं उपाशी राहून काय होणार आहे? आजारी पडाल तुम्ही. झेपणार नाहीये उपाशी राहणं. ऐश्वर्या म्हणते, झेपायला लागेल, दुसरा पर्याय नाही आमच्याकडे, आम्हाला उपाशीच राहायला लागणार. ते सगळे चाललेले असतात आणि सगळेच समजून सांगण्याचा प्रयत्न करतात या दोघींना, पण या दोघींना काही ऐकायचं नसतं. शरयू म्हणते, तुला जर असं वाटत असेल की आम्ही जेवायला पाहिजे, तू तुझ्या बायकोला सांग, ती तिचा हट्ट सोडावा, आम्हाला हवं ते द्यावं तिने, मग आम्ही जेवणारच. ऋषिकेश म्हणतो, तुम्हाला इतकाच हट्ट करायचा आहे ना, तर मी सुद्धा जेवत नाही. आता तुम्ही आणि मी आपण तिघच उपोषणाला बसूया. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही. सुमित्रा म्हणते, ऋषिकेश काय आई, सॉरी, पण खरंच मला जेवायला नकोय प्लीज. ऋषिकेश आता रागाने निघून गेलेला असतो. जानकी म्हणते, अहो जरा ऐकून तरी घ्या. ऋषिकेश काही एक ऐकत नाही आणि बिचारा तसाच उपाशी निघून जातो. म्हणते, आई मी यांना समजून सांगेन, तुम्ही जेवून घ्या चला बरं. मित्र म्हणते, जानकी तू जेवणार आहेस का? नाही ना, मग मला कशासाठी आग्रह करतेस ग जेवायला? सगळं बघून तर आता माझी सुद्धा जेवायची इच्छा उरली नाहीये, त्यामुळे असू दे, मला जेवायचं नाहीच आणि प्लीज सारखं सारखी म्हणायला सुद्धा येऊ नकोस. सुमित्रा आता रागाने निघून गेलेली असते. जानकी आई आई करते, पण सुमित्रा आता निघूनच गेलेली असते. जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, अवंतिका तुम्ही तरी जेवण करून घ्या प्लीज चला. सुमित्र भाऊजी, तुम्ही जर खाल्लं नाही तर अवंतिका सुद्धा खाणार नाही आणि तिला अशा अवस्थेत उपाशी राहणं अवघड आहे, त्यामुळे तुम्हाला जेवायला लागणार आहे. सौमित्र आणि अवंतिका जानकीच्या सांगण्यावरनं जेवायला आलेली असतात. राहिले या दोघीच, की जाता जाता यांच्याकडे रागाने बघते आणि मग पुढे गेलेली असते. की आता पाणी पिऊनच झोपलेला असतो. खरं तर त्याला भूक लागलेली असते, पण तो पाणी पिऊनच झोपण्याचा प्रयत्न करतो आणि जानकी हा सगळा प्रकार बघत असते. तिलाही वाईट वाटत असतं की हे चाललंय काय. तिला आता हे सगळं बघून राहवत नाही आणि शेवटी ती बोलायला लागतेच. ऋषिकेश, ऐका ना मी काय म्हणते. झोप येत नाहीये ऋषिकेश, असंच अबोला धरणार आहात का? माझी बोलणार नाही आहात का तुम्ही? आपलं काय ठरलंय? कितीही भांडण, कितीही मतभेद होते, आजचं भांडण आजच सॉल्व्ह करायचं, अबोला पकडायचा नाही. मग तुम्ही का अबोला धरलाय? आणि तुम्हाला माहिती, तुम्ही जर माझ्याशी बोलत नसला तर मला झोप लागणार नाहीये. आता ऋषिकेशला म्हणते, तुम्ही का असं वागताय, का माझ्याशी बोलत नाही आहात? मी नेहमी म्हणत असताना जानकी उद्या काय होणार माहित नाही, मग आत्ताचं भांडण वादविवाद आजच संपवायला हवं, उद्याची सुरुवात नव्यानं करायला हवी, बरोबर ना? जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज बोला तुम्ही प्लीज. माहिती तुम्ही दुखावल्या गेलात, माझं चुकलंय ना, आय एम सॉरी, मी माफी मागतीये तुमची. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला जसं वाटत असेल की तू माझं न ऐकून चूक केली ना, तर ऐक, मग उद्या जाऊन ती चूक सुधारणार आहे तर माफी मागण्याला काहीतरी अर्थ आहे, आणि बघ तू सुधारणार आहेस की नाही, ती चूक, निर्णय बदलणार आहेस की नाही मला सांग आधी. की काहीच बोलत नाही. मग ऋषिकेशला उत्तर मिळून जाते की ती निर्णय बदलणार नाहीये. ऋषिकेश आता पटकन झोपून घेतो. की सुद्धा आता झोपण्याचा प्रयत्न करते, कारण ऋषिकेशला समजावून सांगून तीही आता थकलेली असते, त्याला काय ऐकायचंच नसतं. जानकीला रात्रभर झोप लागलेली नसते. जानकी रडत असते आणि तशीच ती जागी राहिलेली असते. तिकडे ऋषिकेशची ही तीच अवस्था असते की आता कुठे झोपण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा ऐश्वर्या आलेली असते आणि गुपचूप ती तोंडावर हात ठेवते. जानकी खूप घाबरते, आता ओरडणार पण तोंडावर हात असतो. जानकीच्या लक्षात की ऐश्वर्या खुणावते की गुपचूप माझ्या मागे चल. ही जणी आता गुपचूप बाहेर निघून गेलेली असतात. ऋषिकेशला आता झोप लागलेली असते. जानकी आणि ऐश्वर्या आता खूप लांब आलेले असतात घरापासून बोलायला, जेणेकरून कुणी यांना बघू नये म्हणून. की म्हणते, ऐश्वर्या कसं उठवलंस, अजून धडधड होती मला. काय ऐश्वर्या, तू अशी काही करू, मला बोलायचं होतं, त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. सारंगला जसा डोळा लागला ना, पटकन तुझ्याकडे आली. ए जानकी, तुला काय वाटलं? शर्वरीने गळा दाबला. काय ऐश्वर्या? आता हसायला लागलेले असतात. वाटलं काय, खरंच दाबेन ती. शर्वरीचा काही एक भरोसा नाही हा, कारण ती शर्वरी ऐश्वर्या जास्तच पटायला लागले. म्हणजे काय ग ऐश्वर्या? शर्वरीच्या तोंडून सगळं वदवून घेणं खूप सोपं काम नाही जानकी, फार अवघड काम आहे, आणि शर्वरी खूप चॅप्टर आहे, आपल्याला माहितीच आहे. सहजासहजी तिने जी काही केलंय ती कबूल करणार नाहीये, त्यामुळे आपल्याला खूप खूप कष्ट घ्यायला लागणार आहे. जानकी म्हणते, हो माहिती की शर्वरी काय चीज आहे, ती सहजासहजी काय बोलणार नाहीये किंवा आपल्याला जे हवंय ते उत्तर मिळणार नाहीये. त्यामुळे ऐश्वर्या खूप खूप प्रयत्न करायला लागणार, तेव्हा कुठे शर्वरी बोलती होणार. कदाचित ती बोलती की नाही ही सुद्धा शंका आहे आपल्याला. माझ्याशी बोलताना ना खूप काळजीने आणि अगदी सावधगिरीने बोलत असते, जणू काही काही ठरवूनच सगळं काही बोलती. एक शब्द सुद्धा जास्त कमी ती बोलत नसते. आज तिशी बोलताना तिची खूप तारीफ केली, हुशारे वगैरे वगैरे वगैरे, तर ती पटकन बोलून गेली, हुशारे म्हणून तर 2 खून पचवले ना. तिला धक्का बसलेला असतो. काय हो, ती म्हणाली की 2 खून मी हुशारे म्हणून तर पचवले ना. जानकी म्हणते, असं म्हटली? हो असं म्हटले, आणि तिच्या लक्षात आल्यावर तिने पटकन विषय बदलला. म्हणजे नानांना शर्वरीनेच मारले 101%. जानकीला धक्का बसलेला असतो. ऐश्वर्या म्हणते, जसा तुला धक्का बसलाय ना तसाच धक्का मला सुद्धा बसला होता हे ऐकून की 2 खून पचवले तिनं. तिला डायरेक्ट विचारलं, 2 खून पचवले म्हणजे काय ग? तेव्हा ती अलर्ट झाली आणि पटकन तिने असा हुशारीने विषय बदलला की परत त्या विषयाकडे ती वळालीच नाही. आणि मलाही जास्त फोर्स करता आला नाही, कारण तिला शंका आली असते. जानकी, तुझ्या डोक्यात जे चाललंय ते अगदी बरोबर आहे. नानांचा खून तिनेच केला, विक्रांतलाही तिने मारलंय आणि नानांना सुद्धा तिनेच मारलंय. ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला पहिल्या दिवसापासून सांगत होते हे सत्य आहे, शर्वरीने नानांना आणि विक्रांतला दोघांनाही मारलंय. मला पहिल्या दिवसापासून तिच्यावर डाऊट होता. तुम्ही कोणीच विश्वास ठेवला नाही की सख्ख्या बापाला कशी मारेल. सख्ख्या बापाला, अगं ती शर्वरी आहे, ती काहीही करू शकते. सख्ख्या नवऱ्याला, सख्ख्या बापाला मारू शकते, तर आपण तिच्या पुढे काहीच नाही होता. लक्षात ठेव जानकी,
खूप अलर्ट राहायला लागणार आहे. तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही ते आतापर्यंत, बरोबर ना जानकी? तू तर काय तिला वाचवलंच, आणि अवंतिकाने काय तिला जेलमधनं बाहेर आणलंय. बघा काय करतीये ती. की म्हणते ऐश्वर्या, आपल्याला खरं वाटून आपल्याला माहीत असून काय उपयोग आहे? आपल्याकडे काही प्रूफ नाहीये ना, आणि प्रूफ असल्याशिवाय तिनंच हे सगळं केलंय आपण दाखवू शकत नाही आहोत. त्यामुळे ती कितीही काही सांगितलं किंवा बोलण्याचा प्रयत्न केला तरी खरं काय हे कोणाला कळणारच नाही. आपण सिद्धच करू शकणार नाही आहोत. त्यासाठी आपल्याला भक्कम पुरावा पाहिजे. तुला माहिती ना ऐश्वर्या? हो ग जानकी, मग तो पुरावा मिळवायचा कसा? कारण ती इतकी हुशार आहे, तिने मागे काहीच ठेवलेलं नाहीये. इतक्या मेहनतीने आपण मेसेजेस मिळवले, पण शर्वरी किती चॅप्टर आहे बघ. तिने कसे अलगद ते सगळे मेसेज डिलीट मारले आणि सगळ्या ह्याच्यातनं अगदी अलगद सुटली. ती शर्वरी आहे, काहीही करू शकते ऐश्वर्या. एक्झॅक्टली जानकी, मीही तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. ती शर्वरी आहे आणि ती कुठच्याही थराला जाऊ शकतेय. स्मार्टली ती सगळं करतेय ना, ती मागे काही ठेवतच नाहीये. त्यामुळे आपल्याला इतकं अवघड आहे सगळं प्रूफ करणं. खूप खूप मेहनत घ्यायला लागणार आहे आपल्याला. तर या तुझे काय ऑब्झर्व केलंय ना, त्याचा पुरावा नाहीये आपल्याकडे. त्यामुळे तुला काही माहित असून, तुला काही विश्वास असून सुद्धा काही एक उपयोग नाहीये. आपल्याला दाखवायला, प्रूफ करायला आपल्याकडे काहीच नाहीये. त्यांचा फोन जर मिळाला असता ना, तर सगळं काही सोपं झालं असतं. ऐश्वर्या म्हणते नानांचा फोन शोधूया की आपण डायरी शोधूया, फोन शोधूया, मग काहीतरी मिळेलच ना. डायरी फोन दोन्ही सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करू, म्हणजे पुरावा सापडेल, काहीतरी हाताला लागेल आपल्या. आपण प्रयत्न सोडायचे नाहीये जानकी. ती जसा प्रयत्न करते तसं आपणही थांबायचं नाहीये. आपण डायरी आणि फोन शोधायचा म्हणजे शोधायचा. ऐश्वर्या म्हणते जानकी हॉस्पिटलमध्ये जा आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करा. ऐश्वर्या ऑलरेडी चेक केलंय. 10 मिनिटासाठी ते अगदी ब्लँक आहे, काहीही दिसत नाहीये. म्हणजे शर्वरीने हॉस्पिटलमधलं सीसीटीव्ही सुद्धा जे फुटेज आहे ते डिलीट करून टाकलं किंवा तो पुरावाच नष्ट करून टाकलं. किती हुशारीने ही काम करते, अंदाजा आहे का? काम केलं की लगेच पुरावा नष्ट करते, काम केलं की लगेच पुरावा नष्ट करते. ऐश्वर्यामध्ये मला तरी का प्रश्न पडतोय की ती स्मार्ट आहे, ती स्मार्ट आहे. ती जर कोर्टाला फसवू शकते तर बाकी गोष्टी ती इझिली करू शकते. ती एवढं सगळं डोकं शांत ठेवून करते म्हटल्यावर काय. ऐश्वर्या, अजून एक पर्याय आहे का आपल्याकडे? कुठचा ग? की म्हणते मी परत जाते हॉस्पिटलमध्ये, सीसीटीव्ही फुटेज वगैरे परत मिळतात की बघते. बारीक नेरीक छोटे सुद्धा काही चूक होऊ देत नाहीये. सगळ्या गोष्टींचा मी बारीक अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. बघू, नक्कीच काहीतरी धागादोरा हाती लागणार. नक्की म्हणजे नक्की. त्या नजर चुकीने जर काही राहिलं असेल, आत्ताच आपल्याला काही मिळालं तर चांगलंच आहे ना. त्यामुळे मी जानकी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाणार आणि ऐश्वर्या काय तो तपास लावून येणारच. काहीतरी मिळणार डेफिनेटली. तू गोड गोड बोलून तिच्याकडनं सगळं सत्य वदवण्याचा प्रयत्न कर. तो प्रयत्न आपल्याला काही सोडायचा नाहीये. दोन्ही सुद्धा प्रयत्न आपल्याला चालूच ठेवायचे. कुठून काय मिळेल हाताला काही सांगता येत नाही. त्यामुळे जे काही होईल ते होईल, पण आपले प्रयत्न आपल्याला काही सोडायचे नाहीये. तू शेवटपर्यंत तिच्याशी गोड गोडच वागत राहा. हो ग बाई हो, तिच्या पार्टी ते म्हटल्यावर मी गोड वागणारच ना. हो जानकी, मी माहिती काढते, डोंट वरी, तू अजिबात काळजी करू नकोस. थोडं माहिती काढण्यासाठी, तिला बोलतं करण्यासाठी तरी वेगळं करायला लागणार. जानकी म्हणते मला काही एक माहित नाही, जे काही करायचंय ना ते तूच कर. तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची. उपोषण फिपोषण काही करत नाही ती. एक नंबरची नालायक बाई आहे ती. ती काजू बदाम खातीये, वडापाव खाल्ला होता, ती सगळं काही खाऊन पिऊन नाटक करते उपोषणाचं. एक नंबरची खोटारडी आणि नालायक बाई. आणि सगळं सांगू तुला, हे सगळं चांगलं चांगलं वागण्याचं आहे ना, मला आता कंटाळा आलाय. असं वाटतं सणसणीत 2 थोबाडे द्याव्या, नाही तर डायरेक्ट शूट करून टाकून विषय संपून टाकायचा. जानकी म्हणते ऐश्वर्या काय बोललीस तू? शूट करायचं म्हणजे तिच्यासारखंच खुनी व्हायचंय का तुला? आपण चांगलं आयुष्य जगणार आहोत, तिच्यासारखं जेलमध्ये नाही आयुष्य काढायचंय आपल्याला. आणि परत असा विचार आणायचा नाही, आत्ताच सांगते ऐश्वर्या. आता जानकी ऐश्वर्याला रागवलेली असते की परत असं काही बोलायचं नाही. कोण सुद्धा मनात आले नाही पाहिजे असले विचारात. तिच्यात आणि आपल्यात काही एक फरक राहणार नाहीये. कळतंय का तुला? ती खून करू शकते, आपण नाही. ती सराईत गुन्हेगार झालीये, आपण नाही आहोत. आणि आपण चांगले आहोत ऐश्वर्या, आणि आपल्याला चांगलंच वागायचंय. कळतंय का तुला? हो बाई हो, कळतंय ग. गुन्हेगाराकडनं गुन्हा कबूल करून घ्यायचाय, आपण गुन्हा करायचं नाहीये, हे लक्षात येत नाही का? हो, आलंय माझ्या लक्षात. आय एम सॉरी. ठीक आहे बाई, एवढी काय सिरियस होतीये? मी काय करणार नाहीये, मी फक्त बोलून दाखवलं जस्ट. नाही करणार आहे मी काहीच करणार नाहीये. डोंट वरी. जो राग होता तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय मी. असं काही करायला जाणार नाहीये, नाही तर तिच्याबरोबर मलाही जायला लागणार आहे जेलमध्ये. आय अंडरस्टँड जानकी, डोंट वरी. मी काहीही करायला जाणार नाहीये. आता ऐश्वर्या जानकीला समजावून सांगत असते की राग आला म्हणून बोलले, मी काय तिचा खून वगैरे करायला जाणार नाहीये. डोंट वरी, जस्ट चिल. ऐश्वर्या म्हणते आय नो जानकी, मी आधी खूप बेफिकर अशी वागायचे, बेधुंद अशी राहायचे, कशाचाच काही फरक पडायचा नाही. पण नाही, आता मी सांभाळून व्यवस्थित विचार करून वागते, बोलते आणि सगळंच काही मॅनेज करते. डोंट वरी, पहिली ऐश्वर्या नाही राहिली मी. माहिती का जानकी, असा विचार जरी आला ना, काहीतरी केलंच पाहिजे, काहीतरी करून टाकूच या आपण, काहीतरी सोक्षमोक्ष लावूच या, तरी सुद्धा मी या माझ्या मैत्रिणीचा चेहरा डोळ्यासमोर आणते. तुला आठवते तू काय काय स्ट्रगल करते, तू काय काय सहन करते,
हे सगळं आठवलं ना जानकी की ऑटोमॅटिकली मी शांत होऊन जाते आणि हे सगळे विचार उडून जातात. सो प्राऊड ऑफ यू. तू जे काही करते ना आपल्या घरासाठी खूप 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 अभिमान आहे मला. ऐश्वर्या, थँक्यू सो मच. तू जे करते, जे काही एफर्ट्स घेते ना, खूप थँक्स. म्हणजे मी तुझे शब्दात आभार मानू शकत नाहीये. तू जे करते ते कोणीच करू शकत नाहीये जानकी. थँक्यू ऐश्वर्या, थँक्यू सो मच. जानकी आता ऐश्वर्याचं भरभरून असं कौतुक करत असते आणि असंच वागायचंय आपल्याला असं तिला सारखं सारखं समजावून सांगत असते. आता बराच वेळ झालाय, कुणी एकत्र बघितलं तर अजून काही व्हायचंय, चल आता पटकन जाऊन झोपायला लागणार आहे. ते म्हणते ना की वाटे करायचे नाहीये, वाटे करायचे नाही प्रॉपर्टीचे, हे सारखं 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 तिला सांगत राहा. ती इतकी हायपर होणार, इतकं टेन्शन येणार की ती रागाच्या भरात कदाचित बोलूनही जाणार. कळतंय का तुला? तिला टॉर्चर करायचं आणि बोलतं करण्याचा प्रयत्न करायचाय. त्यामुळे तू जे करते ते सारखं करत राहायचंय. कळतंय का जानकी? काहीतरी एखादा अर्धा शब्द बोलेन की सगळं सत्य सांगून बसेल. कळतंय तुला? तिला टॉर्चर करायचंय, तिला टेन्शन द्यायचंय आपल्याला, जेणेकरून सत्य काही ती स्वतः सांगण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला काहीच करायची गरज लागणार नाहीये. नको नको नको, हे जर वर्क नाही झालं तर गडबड व्हायची. जानकी म्हणते नाही नाही नाही, आयडिया चांगली आहे तुझी. असं थोडी, ती माणूसच आहे, कधीतरी ती तुटणारच ना. तिला इतकी टॉर्चर करेन की ती काय ते बोलायला मजबूर होणार म्हणजे होणारच. ऐश्वर्या, तू आता बघच त्या शर्वरीला कशी बोलती करते मी आता. विचार करू नको, वर्क नाही झालं तर काय करायचं. लढाईच्या आधी हत्या टाकायचं नाही. कळतंय का तुला? आपल्याला लढायचंय आणि जिंकायचं सुद्धा आहे. ती शर्वरी उठली आणि तुला जर नाही बघितलं ना तर अजून काऊर करायची ती आणि उपोषणाची तयारी करायची. उद्याची परत उपाशी राहायचंय. चल चल चल, जा लवकर. वडा काय कमाल होता जानकी. वा वा वा, मस्त झणझण. अजून सुद्धा चव माझ्या जिभेवर रेंगाळती. एक नंबर वडा होता, एक नंबर. जानकी म्हणते हो, चमचमीत बनवू उद्या. उपोषण कशासाठी करतीये मॅडम? काय मजा घेताय? चोरून वडापाव काय खाताय? काजू बदाम काय खाताय? काय तर म्हणे उद्या चमचमीत बनव. उपोषणाला बसलीये ना, उपाशी राहा. चल निघ आता, उशीर झालाय. जानकी आणि ऐश्वर्या आता हसतात आणि आत्ताची मीटिंग तर त्यांची संपलेली असते. केस उठायच्या आधी जायला लागणार आहे मला. चल चल चल, मला जाऊ दे. आता उद्या काय करायचंय हे सगळं ऐश्वर्या आणि जानकीने आज ठरवलेलं असतं. फायनली शर्वरीला मात कशी द्यायची याचा त्यांचा विचार चाललेला असतो, त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. जवळजवळ आता त्या शर्वरीला पूर्ण अडकवण्याचा प्रयत्न करत असतात, पण शर्वरी इतकी चपटर असते की ती सहजासहजी अडकणार नाही हे सुद्धा यांना माहितीच असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुमित्रा तिचं आवरते आणि बाहेर आलेली असते. ती ह्या नाटकी बेडवरनं उठून परत हॉलमध्ये आलेले असतात. अगो बाई, तुम्ही रात्रभर अशाच बसून आहात? अरे बापरे, असं कसं ग शरू? बेडवर जाऊन तर निदान पडायचं ना. असंच केलं तर तब्येत बिघडून जाणार ना. लक्षात येतंय का अशा वागण्याचा जानकीवर काही एक परिणाम होत नाहीये. कशाला तुम्ही स्वतःला त्रास करून घेतात? असू द्या ना, नका ना त्रास करून घेऊ. मी आजारी पडायला हरकत नाहीये. आजारी तर आजारी, जे व्हायचंय ते होऊ दे, पण मागण्या तर पूर्ण होतील ना. मग तिच्यावर परिणाम होऊ दे किंवा न होऊ दे, नाही तर आमच्यावरच परिणाम झाला तरी चालेल, पण आमच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्याच पाहिजे. शर्व इतकी चॅप्टर असते ना की ती सुमित्राला सुद्धा गुंडाळलेलं असतं. तशी ही सुमित्रा लगेच फसलेली असते. व्हायचंय ना ते होऊच दे. आम्ही जर आजारी पडलो तर तिला भारी पडणार आहे ना. तिला मागे हटायला लावा आणि असं जर असेल ना तर मी सुद्धा बसते की. सुमित्रा म्हणते तुम्ही नाहीच ऐकणार ना तर मी सुद्धा उपोषणाला बसते. म्हणजे जानकीला ऐकायला लागणार म्हणजे लागणारच. मग कशी ती ऐकत नाहीये, तिचा हट्टीपणा सोडत नाहीये ना शरू, आपण बघूच या. आता शरूला हवंय तसंच करत असते. सुमित्रा उपोषणाला बसणार म्हणल्यावर जानकी एका मिनिटात ऐकणार, यात काही शंकाच नसते. त्याचा काही त्रास झाला तर तिच्यावर प्रेशर येणार, मग ती काय तिचा हट्टीपणा सोडणार आणि तुम्हाला जे हवंय ते करणार. कसं आहे ना मुलींनो, तुम्हाला त्रास झालेला, तुम्हाला असं उपाशी बसताना मला बघवत नाहीये. त्यामुळे चला तर तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी सुद्धा उपोषणाला बसते आणि जानकीचा हट्टीपणा तिला सोडवायला लावते. सुमित्राच्या या बोलण्यावर शरयूला फार हसू आलेलं असतं. तिला वाटतं की वा, आई काहीतरी पहिल्यांदाच कमाल असं काम करतीये. ही जो उपोषणाला बसतीये आमच्या बाजूने, तर मग काय जानकीला झुकायला लागणार म्हणजे लागणार, अगदी काहीही झालं तरी. कारण सुमित्राची तब्येत बिघडू नये यासाठी जानकी खबरदारी घेणार. त्यामुळे ती पटकन आमच्या मागण्या पूर्ण करणार. हे शरयू उठलेली असते आणि म्हणते बस बस बस, इथे बस आमच्यासोबत. ओके ओके, थँक्यू सो मच आया, तू जे करतीये ना खूप एफर्ट्स घेतीये. आता लगेच सुमित्रा सुद्धा बसलेली असते. तिला खुर्ची वगैरे आणून दिलेली असते आणि आरामात ती बसते की आजपासून मी सुद्धा उपोषणाला बसलीये बघ. काय जानकी आलेली असते खाली आणि आईंना यांच्याजवळ बसलेलं बघते. जानकी म्हणते मध्येच खुर्ची टाकून का बसलाय तुम्ही हॉलमध्ये? आई इथे का बसलाय सांगताय का? मी सुद्धा आजपासून यांच्या बरोबर उपोषणाला बसतीये जानकी. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी सुद्धा काय हटत नसते. आई तुम्ही असं काही करायला जाऊ नका, तब्येतीवर परिणाम होईल. हो, कारण मला हे लवकरात लवकर संपवायचंय, अगदी काहीही झालं तरी. आई हे तुम्ही चुकीचं करताय की म्हणते प्लीज आई तुम्ही असं करू नका, यांच्यासारखं नका वागू प्लीज. तू मला सांगतेस का असं वागायचं नाही म्हणून जानकी? वा, तू जे वागतीये तू जे करतीये ते योग्य आहे, आम्ही जे करतो ते चुकीचं आहे असंच म्हणायचंय ना जानकी? म्हणजे आम्ही सगळे मूर्ख आहोत का? कालपासून या उपाशी आहे यांची दया तुला येतच नाहीये का? आणि
काही झालं तरी यांना काही होऊ दे, पण तू तुझा हट्ट सोडायचं नाही, बरोबर ना जानकी? म्हणून मी बसली उपोषणाला. होऊ दे, मला काय त्रास व्हायचाय तो होऊ दे, मला काय व्हायचंय ते एकदाच होऊनच जाऊ दे. त्याचं काही झालं ना की तुझं मन बदलेल, तोपर्यंत काही बदलणार नाही, बरोबर ना? आणखी म्हणते, आई प्लीज असं अभद्र काही बोलायला जाऊ नका, प्लीज प्लीज असं काही बोलू नका तुम्ही. तुम्हाला जर काय झालं तर मी स्वतःला माफ करीन का? मला ऐश्वर्या आणि शर्वरी वंशांवर दया येते का? नका करू दया. तुम्हाला काय वाटतंय त्या दिसताय तेवढ्या साध्या आहे आणि अगदी सोज्वळ आहेत त्या? दोघी उपाशी असं वाटतंय का तुम्हाला? इम्पॉसिबल, त्या उपाशी राहूच शकत नाहीये. यांचं उपोषण आहे, पण खाऊन पिऊन उपोषण आहे यांचं. मला माहितीये की खाऊन पिऊन उपोषण, मज्जा चालली, आपल्याला वेड्यात काढताय त्या. तशा उपोषणाला नाही बसल्या, मट्टा मट्टा सगळं खात होत्या त्या, छान सगळं चाललं होतं त्यांचं, एन्जॉय. माहिती काय आम्ही कधी खाल्लं आणि काय खाल्लं ग? उगाच खोटं नाटक काय यायला सांगायला जाऊ नको हा जानकी, आम्ही कधीच काही खाल्लेलं नाही. तर म्हणते वाटतील ते आरोप करू नको हा जानकी, उगाच म्हणाली ते बोलू नको. कधी त्यांनी काय खाल्लंय ग? तुझ्याकडे आहे का पुरावे? पुरावे असल्याशिवाय काही बोलायचं नाही, तुला मी आत्ताच सांगतेय. उगाच त्यांच्यावर नको नको ते आरोप लावू नकोस. रात्रभर त्या बसून राहिल्या, त्यांच्या कमरेला कळ लागली असेल, काही आहे की नाही, त्यांना झोप वगैरे काही नाही, आणि कशाला आरोप करतेस ग जानकी त्यांच्यावर? प्लीज मनाला येईन तोंडाला येईन ते बोलत सुटू नकोस हा. पुरावे असल्याशिवाय तर अजिबात तू बोलूच नकोस. कशीच म्हणाली, विक्रांतच्या मोबाईलमध्ये असे मेसेज आहे तसे मेसेज आहे, पण होतो का पुरावा? नाही ना. कसं आहे ना जानकी, तुला पुराव्याशिवाय बोलायची किंवा शरयूला टार्गेट करायची सवयच लागली का? त्या शरयूच्या मागे लागलेली असते ना, खरंच मला काही कळत नाहीये जानकी. आणि मुळात तुला मिळतं काय ग तिच्या मागे लागून? काय बिघडवलंय तिने तुझं? नाही, आईन वेळेला एकतरी मेसेज होता का ती माझ्या मागे का लागतेय ना, खरंच मला काही कळालेलं नाहीये. आई ती का वागत असेल ग असं, आणि ती माझ्या मागे का लागते? सुद्धा तसंच करते ती, बिनबुडाचे आरोप करते ती. मी खाती पितीये, कधी तिने मला बघितलंय खाता पिता नाही? शपथ घेऊन सांगते, मी काहीही केलेलं नाहीये. आता सुमित्राची सुद्धा शपथ घेत असते. इतकी निर्लज्ज आणि थडकलाच झालेली असते ही. हिला खून करणं, कुणाला मारणं अगदी इझी वाटत असतं. स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीही करायला तयार असते. इतकी निर्धारलेली असते ही शरयू. आणि जानकीला सुद्धा आश्चर्य वाटतं की सख्या आईची शपथ घेते म्हणल्यावर कशी ही पोर. किती खोटं बोलताय हो, जरा तरी घाबरा. मला माहिती शरयू, तुझं काही केलं असतं तर ऐश्वर्याने साथ दिली असती का? ऐश्वर्या म्हणते ऍब्सोल्युटली. जानकी म्हणते नाही ना, खरंय, बरोबर आहे. जर दुर्दैव आहे, मी ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि हिला घरात आणली, तीच माझ्या विरोधात गेली. पण हरकत नाही हा, जाऊ दे, विरोधात जायची. मी सुद्धा हार मानणार नाही म्हणजे नाही, अगदी काहीही झालं तरी मागे हटणार मी. काही झालं तरी मी काय मागे हटत नसते, जे होईल ते होईल. हे उपोषणाची नाटकं करताय हे मी सिद्ध करू शकते. मी आत्ताच सांगते तुम्हाला. उपोषण फिपोषण सगळी नाटकं चाललीये, फसवगिरी चाललीये. आपण गेल्यावर या खातात पितात मस्त राहताय, आपण आले की तोंड पाडून बसताय. तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि तुमची तब्येत उगाच बिघडायला जाऊ नका. ही नाटकं जी चालली आहे ती माझ्यासमोर दाखवायची नाही. या दोघींना चांगलंच माहितीये की मी काय चीज आहे आणि मला माहिती तुम्ही काय आहात. तुम्हाला चांगली उगाळून प्यायली मी, त्यामुळे तुम्ही ही नाटकं माझ्यासमोर तर करूच नका. जानकी म्हणते शेवटची वॉर्निंग देते, इथून उठा, नाही तर सिद्ध करेल तुम्ही खाल्लं पिल्लंय म्हणून. एका मिनिटात दाखवून देईन की तुम्ही खाल्लंय, उपाशी नाही आहात. मग काय व्हायचंय ते बघा तुम्ही. त्यामुळे एका मिनिटात उठायचं आणि हे उपोषण फिपोषण सगळं सोडून द्यायचंय. म्हणते अच्छा कसं सिद्ध करणार आहेस ग? नाही नाही, तू करून दाखवच आता. पुरावा दाखव ना, आम्ही खाल्लंय ना, दाखव पुरावा, दाखव दाखव. की निर्लज्ज शरयू असते की तोंड घेऊन म्हणते की दाखव, आम्ही खाल्लंय म्हणून दाखव की. म्हणते ठीक आहे ना, तुमचं म्हणणं असेल तर ठीक आहे, दाखवतेच की मी तुम्ही खाल्लंय का पिल्लंय. शरयू म्हणलेली असं दाखव काही पुरावा असेल तर. जानकी म्हणते ठीक आहे ना, असं म्हणणं असेल तर दाखवतेच की. लाडक्या लेकीचं आणि सुनेचं उपोषण कसं चाललंय, खाऊन पिऊन मट्टा मट्टा, बघाच तुम्ही डोळ्यानं. सगळा व्हिडिओ काढलेला असतो जानकीने खाता पिताने. जानकी म्हणते बघा बघा आई कसं खाताय पिताय काय नाटकं करताय उपोषणाची. तर उठलेली असते आणि तुम्ही वडे खाल्ले, जराही लाज वाटत नाही का शरयू? आणि खोटं बोलती की काहीच खाल्लं बोललीस का माझ्याशी? नाही नाही नाही, आता शरयू तत मम करायला लागलेली असते. तिने वडे किती आवडतात मला, आणि मी कशी वडे सोडून राहू सांग बरं, म्हणून खाल्ला मी थोडासा वडा. तिला म्हणजे ऐश्वर्याला ग कंट्रोल होतो, पण झालंच नाही ग कंट्रोल. मग खाल्लंच बाई शेवटी. वड्यांचा असा मस्त घमघमा सुटला, मग नाही झालं कंट्रोल, मग खाल्लंच बाई. मग काय करू? आणि बघ की ही जानकी लगेच तुला सांगायला लागलीये. तिने मुद्दाम केलं, वडे आवडतात ना म्हणून मुद्दाम केलंय तिने. आम्हाला माहिती ना ती मुद्दाम करते. म्हणते बरोबर बोलती शर्वरी, आम्हाला आवडतात म्हणून वडे केले, मग आम्ही कसं थांबायचं सांगा बरं? मग नाही थांबू शकलो आम्ही खाल्ले शेवटी. आम्ही जर काही खाल्लं नसतं, काही झालं असतं तर जानकीवर आलं असतं. मग काय तर आम्ही वडे खाल्ले, जानकीवर काही येऊ नये ना म्हणून. जानकी म्हणते बासा नाटकं पुरे. खाल्लंय मटा 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 आणि खोटं सांगताय की उपोशी आहे, उपाशी बसलोय, उपोषणाला बसलोय, अमकं धमकं. ही नाटकं करू नका आणि माझ्यासमोर तर करूच नका. हे सगळं आवराआवरी करायची आणि लगेच रस्त्याला लागायचं. चला बस झाली ही नाटकं. उपोषण फिपोषण खाऊन पिऊन उपोषण केलंय, काही झालं तरी तुमच्या मागण्या फिगण्या मी काय मान्य करत नसते. त्यामुळे ही नाटकं करायची नाही आणि सगळा विषय जागेवर संपवायचा आहे, कळलंय का? असं तुमची हिंमत कशी झाली वाईंची खोटी शपथ घ्यायची आणि ही नाटकं बसा आता. हे खोट्या शपथी फिप्ती हे नाटकं जागेवर बंद करायचे, बस करायचे आता. आत्ताच्या आत्ता उपोषण संपलं पाहिजे.
खाताय पिताय आणि उपोषणाची नाटकं करताय, कुणाला उल्लूत काढताय, लगेच बंद करायची सगळी नाटकं. तर म्हणते निघा नाटकी कुठलच्या एक नंबर. सुमित्रा ही आता चिडलेली असते आणि तन तन करत सुमित्रा आता तिथून निघून गेलेली असते. निर्लज्ज कुठच्या काही नाटकं करताय म्हणे. आता सुमित्राच्या लक्षात येतं की या खोटं बोल की तोंडावर पडलेले असतात. शरी मात्र तन तन करत निघून गेलेली असते. ऐश्वर्या तिच्या मागे मागे गेलेली असते आणि इकडे हिच्या रूम मध्ये अवंतिका बसलेली असते आणि ती लोकरने काहीतरी विणत असते बाळासाठी. आता सौमित्र सुद्धा आलेला असतो. अवी काय करतेस ग? दिवसाने शांत निवांत बसलेलं बघितलंय. नेहमी धडपड धडपड आता किती शांत बसली. छान वाटतंय बघ. तिची फुलं आणली आहेत बघ. खूप छान फुलं आणलेली असतात आणि तिला खूप आवडत असतात फुलं. हे माहिती असतं सौमित्राला, म्हणून तिसाठी खास त्याने फुलं आणलेली असतात. थँक्यू इतकी काळजी घेतल्याबद्दल. रिस्क घ्यायची नाहीये तुला म्हणून सगळं करतोय होय, म्हणजे प्रेमाने करत नाहीये. ए असं नाही या अवी, तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच करतोय ना सगळं. घरातली सिच्युएशन काय तुला माहितीच आहे बरोबर ना. तर इतकं गढूळ झालंय ना की ते सावरणं आता अवघड आहे. त्या जेवणाच्या निमित्ताने काहीतरी छान घडेल ते तरी करूया ऍटलीस्ट आपण. वातावरण गढूळ झालंय म्हणून डोळे जेवण साजरं नको करायला आपण. आपल्याला छान वाटणार आहे म्हणून आपण करणार आहोत. ती वातावरण छान करू मग डोळे जेवण करूया. कसं वाटतंय तुला? मग तर छान आणि फ्रेश वातावरण राहणार ना सगळं. जानकी बहिणीची चांगले रिलेशन आहे. मग तू समजावून सांग तिला की ऐक म्हणून माघार घे, त्रास देऊ नको किंवा हट्टीपणा करू नको. तिला काय हवंय? घरच्यांचे सुख हवंय की घरचे सगळे दुःखात हवे? जानकी बहिणीला सांग की घरच्या लोकांना जे हवंय ते देऊन टाक. तिला जरा गिल्ट आलं ना तर करेल काहीतरी. ती मुद्दाम ठरवून वगैरे बोलायला आलो नाही, अगदी रॅन्डमली सहज बोलतोय तुझ्याशी. जर मी केस केली ना अवंतिका, तुला माहितीये जानकीला द्यायलाच लागणार आहे बरोबर. प्रत्येक वर्ष जाणारे निकाल लागता तोपर्यंत उपयोगच होणार नाही हे भांडून लढून. या सगळ्यात ती प्रॉपर्टी कुणालाच मिळणार नाही असं सुद्धा होऊ शकतंय ना तुला ना मला. ती अशीच जाणार. वाद वाढवण्यापेक्षा घरातल्या घरात आपापसात मिटून टाकू की सगळं. कशाला हे हवंय आपल्याला? याचं सोल्युशन काढूया. आपल्या पद्धतीने काहीतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. कशाला आपण उगाच ताणवतोय गोष्टी. ह्या दोघी जेव्हा आतमध्ये गेल्या तेव्हा त्यांच्या मागे सौमित्र सुद्धा गेलेलं असतं. सौमित्राला ते आता अवंतिकाशी बोलता बोलता आठवलेलं असतं. तर म्हणतो उपोषण संपलं का? शर्वरी म्हणते हो संपलं. शर्यू उपोषण संपलं? अरे जानकीबाईंनी व्हिडिओ काढला, रंगे हात पकडलं वडे खाताने आणि आईला व्हिडिओ दाखवला. मग आई म्हटली लगेच उठायचं आणि हा तमाशा बंद करायचा. मग संपलं की उपोषण. असतोच काय रे? सौमित्र म्हणतो हसू नको तो काय करू. जरा तुम्हाला कंट्रोल झाला नाही का? वडे खात बसला. असं करून काम होत नाही. या समोरच्याला वेठीस धरायला लागतं. हे तुमच्यासारखं नाहीये. समोरच्याला कात्रीत धरता आलं पाहिजे तर कामं होतात. की काला घोळ्यात घेतलं पाहिजे, कळतंय का? अवंतिकापासून आपण सुरुवात करूया. तू अवंतिकाशी प्रेमाने बोलून बघ की जानकीला कन्व्हिन्स कर. ऐश्वर्याने सांगितलं की अवंतिकाशी प्रेमाने बोलून बघ म्हणून मी आलोय. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. अवंतिका प्लीज तू जानकीशी बोल ना. अवंतिका आलेली असते जानकीकडे. अवंतिका काही हवंय काय ग? वहिनी मला जरा बोलायचंय म्हणून आता ती दार लावून तिच्याशी निवांत बोलणार असते. वहिनी मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोल की. बोलणारे कदाचित तुम्हाला खटकेल पण एकदा नीट ऐकून घ्या आणि मग काय तो विचार करा. वहिनी मी तुम्हाला असं म्हणायचंय की प्लीज हे प्रॉपर्टीचे हिस्से वगैरे करून टाका आणि ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला देऊन टाका. अवंतिका तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? अवंतिका म्हणते वहिनी हे रोजचे भांडणं रोजचे वादविवाद त्यापेक्षा देऊन टाका ज्याचं त्याला. नका ना हे सगळं काही घेऊन बसू प्लीज. आता अवंतिकाने फायनली जानकीला सांगितलेलं असतं. बघू आता जानकी याच्यावर काय विचार करते. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. सुमित्रा जोरात जानकीला आवाज देते आणि जानकी खाली पळतच आलेली असते. काय हो आई? धमकी देईपर्यंत तुझी मज्जल गेली. जानकी म्हणते मी तुम्हाला धमकी? अगं धमकीचे मेसेज देतीये तू. आता सुमित्रा एकटी बोललेली असते तर घरातलं प्रत्येक जण आपापला मोबाईल घेऊन येतं आणि प्रत्येकाला मेसेज पाठवलेले असतात धमकीचे. आता सगळेच म्हणतात की आम्हाला धमकी देतेस होय. जानकी म्हणते नाही मी असं काहीच केलेलं नाही. हक्काचं मागतोय तरी सुद्धा एवढं टोकाचं वागतेय. तुला कळतंय का मी काय केलंय? विकेश म्हणतो तुझ्या नंबरवरून मला सुद्धा धमकीचा मेसेज आलाय. काय चाललंय जानकी हे? वहिनी तुमचा फोन हॅक झाला असणार आहे. शर्वरी म्हणते हे खूप डेंजरस आहे. हिचा फोन हॅक झालाय म्हणजे बँक अकाउंट सुद्धा हॅक झालं असणार आहे. ते एका मिनिटात रिकामं होऊ शकतं. आता जानकीच्या अकाउंटमध्ये जो काही पैसा आहे तो सगळा उडवला जाणार आणि 1 रुपया सुद्धा जानकीला मिळणार नाही. आता हे शर्वरी पटकन बोलून गेलेली असते की आता शरूकडे बघायला लागलेली असते की कुणाला कशाचं. हिला पटकन माझ्या पैशांचं पडलंय आणि सगळे पैसे जातील हिला कसं माहिती. बघू आता जानकी शरूच्या बोलण्याचा अर्थ लावणार का आणि खरं काय हे सगळ्यांच्या समोर येणार का. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.